मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशीष हॉस्पिटल या नावे एक हॉस्पिटल चालवत आहे. ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, म्हणजेच लिंगामध्ये बिलकुल ताठरता न येणे किंवा थोडीफारच ताठरता येणे किंवा थोडीफार ताठरता आल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या बायकोच्या योनीमध्ये आपल्या बायकोच्या लिंगामध्ये आपण ज्यावेळेस आपलं लिंग घालतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्ट्रोकिंग करतो म्हणजे लिंग मागे पुढे करतो त्यावेळेस लिंगातली ताठरता अचानक निघून जाणे किंवा बिलकुल स्टॅमिना नसणे म्हणजे शीघ्रपतन होणे यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. एकच सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला पूर्णपणे बरा करणारा गुण देणारा व खात्रीशीर डॉक्टर असेल तर मी स्वतः डॉक्टर त्र्यंबके आहे. इतर डॉक्टर तुम्हाला महिन्याला बोलवतात, 10-12 हजाराची औषध देतात, पुन्हा बोलवतात. पण माझं वैशिष्ट्य आहे, माझ्याकडे फक्त एकदाच यायचे आणि कायमस्वरूपी बरं होऊन जायचे. तर जर आपल्याला काही लैंगिक दुर्बलता असेल तर आपण या माझ्याकडे उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावं. शक्यतो माझे व्हिडिओ हे वादग्रस्त असतात, त्यामुळे स्त्रियांनी हे व्हिडिओ पाहू नयेत, लहान मुलांनी पाहू नयेत व जे सायको लोक आहेत त्यांनी तर बिलकुल हे व्हिडिओ पाहू नयेत. कारण की मी संभोग तज्ज्ञ असल्या कारणाने मला स्पष्ट बोलावं लागते आणि मी तुमच्यासाठी स्पष्ट बोलतो आहे. कारण की बोलल्याशिवाय, तपासणी केल्याशिवाय आपल्याला आजार समजणार नाही. आपल्याला या आजारातून कसं बरं होता येईल हे पाहणं आवश्यक असतं. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास असेल तर माझ्याकडे येण्या अगोदर स्कॉर्टम विथ पेनल डॉपलरची तपासणी करून या. म्हणजेच आपला जो लैंगिक भाग आहे, जे आपलं लिंग आहे, जे आपले टेस्टीज आहे, याची सोनोग्राफी करून या. तसेच व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 व टेस्टोस्टेरॉन याची तपासणी करून घ्या. आणि आज आपण जो विषय घेऊन आलो त्या विषयाचं नावच टेस्टोस्टेरॉन आहे. टेस्टोस्टेरॉन याची नेमकी शरीरामध्ये गरज किती आहे, याची नेमकी भूमिका काय आहे व टेस्टोस्टेरॉन लो असल्या कारणाने आपल्याला नपुसकपणा येतो की काय, हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन हे आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचे हार्मोन्स आहेत. हे जे हार्मोन आहे हे का महत्त्वाचं आहे याविषयी आपण पाहणार आहोत. इतर हार्मोन्सही महत्त्वाचे आहेत, पण आपण आज फक्त टेस्टोस्टेरॉन या हार्मोनविषयी बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टेस्टोस्टेरॉन नाव हे का पडलं आहे? कारण की ते आपल्या टेस्टीजमध्ये तयार होतं. आणि टेस्टोस्टेरॉन हे कशापासून तयार होतं? गुड फॅट्सपासून. आपण ज्यावेळेस असं वाटतं की म्हणजे आपली बायको शेजारी असूनही, आपली गर्लफ्रेंड शेजारी असूनही आपल्याला कधी कधी संभोग करू वाटत नाही, आपल्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, त्वरित शीघ्रपतन होतं, आपले हातपाय खूप गळून जातात, चिडचिडा स्वभाव होऊन जातो, आपले जे हाडं असतात याची डेन्सिटी कमी होते, आपल्याला दाढी मिशा येत नाहीत, आपली ग्रोथ मांसाची होत नाही. हे कशाचे लक्षणे आहेत मित्रांनो? तर हे टेस्टोस्टेरॉन लो असल्याचे लक्षणे आहेत. आपण ज्यावेळेस आपलं रक्त चेक करतो त्यावेळेस टेस्टोस्टेरॉनची लेवल ही नॉर्मल 300 ते 1000 नॅनोलिटर पर डेसिलिटर यामध्ये मोजली जाते. जर तुम्हाला लो टेस्टोस्टेरॉन असेल तर काय होतं? लो टेस्टोस्टेरॉन असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या लिंगामध्ये ताठरता येणार नाही. जर तुम्हाला लैंगिक दुर्बलता असेल तर टेस्टोस्टेरॉनची तपासणी करून घ्या. त्याचा रिपोर्ट काय येतो ते पहा. जर नॉर्मल असेल तर काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तुमचं लो टेस्टोस्टेरॉन असल्या कारणाने तुमचे स्पर्म काउंट कमी येईल आणि स्पर्म काउंट कमी आल्या कारणामुळे तुम्हाला मुलबाळ होणार नाहीत, तुमच्या बायकोला दिवस जाणार नाहीत आणि तुम्ही कधी बाप बनणार नाहीत. तसेच स्पर्मला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला सिमेंटची गरज असते. तर सिमेंटची क्वालिटीही चांगली असण्यासाठी, त्याची क्वांटिटीही चांगली असण्यासाठी आपल्याला टेस्टोस्टेरॉनची गरज असते.
मित्रांनो, हे 21वं शतक आहे आणि या शतकामध्ये कशाने काय होतं व कशाने काय झाले हे पाहिल्याशिवाय उपचार घेण्यात अर्थ नसतो. अनेक डॉक्टरांनी म्हणजे अनेक सेक्शुअल डॉक्टरांनी अनेक दुकानं म्हणजे हॉस्पिटलं टाकलेले आहेत. तिथे ते जातात, अनेक पेशंट जातात, डॉक्टर तपासणी करतो, कोणतीही रक्ताची तपासणी नाही, कोणतीही सोनोग्राफी नाही. आणि लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी आपल्या त्या नेहमीच्या टाडालपिल सिल्डेलपिल गोळ्या देतात. या दर महिन्याला मारा चक्रा, घ्या गोळ्या औषधं आणि भरा डॉक्टरांचे घर, एवढंच होतं. पेशंटचा पण दोष नसतो. डॉक्टर लोकांवरती विश्वास ठेवतात, उपचार घेतात व फसले जातात. तर मित्रांनो, मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओपनली बोलत आहे. माझे बोलणे अनेक लोकांना पटत नाही. याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसायातील 99 लोकांना मी बोललेलं आवडत नाही. याचं कारण काय आहे? कारण की मी स्पष्ट बोलतो. मला माहिती आहे, पण मी बोललेलं तुम्हाला आवडत आहे. आजकालचे डॉक्टर लोक इमानदार राहिलेले नाहीत. फार बोटावर मोजण्याजोगे डॉक्टर आहेत की त्यांना खरंच पेशंटची काळजी आहे, त्यांच्याविषयी खरंच आदर आहे, प्रेम आहे. तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला एकच सांगतो, कोणत्याही डॉक्टरकडं तपासणी केल्याशिवाय ट्रीटमेंट घेऊ नका. तो जर डॉक्टर कोणत्याही तपासणी करत नसेल तर पैसे घालण्यात अर्थ नाही. कारण की एक उदाहरण देतो, गाडीला कुठं पंक्चर झाली हे पाहिल्याशिवाय पंक्चर काढण्यात अर्थ नाही. हवा मारून नुसत्या काही होत नाही. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे टेस्टोस्टेरॉन, हे आपल्या लैंगिकतेसाठी खूप महत्त्वाची भावना होते. म्हणजे हे खूप महत्त्वाचं हार्मोन्स आहे. तर टेस्टोस्टेरॉन लेवल तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला जर तुमच्या बायकोवर बघू वाटत नसेल, संभोग करू वाटत नसेल, तुमच्या लिंगामध्ये जाता येत नसेल तर याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचा रोल महत्त्वाचा असतो. टेस्टोस्टेरॉन जर तुमचं नॉर्मल असेल तर तुमची सिमेंट क्वांटिटी चांगली राहील, क्वालिटी चांगली राहील, स्पर्म काउंट नॉर्मल राहील, तुमचा रक्ताचं प्रमाणही व्यवस्थित राहील. आता टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपाय करा. नॅचरल काही गोष्टी असतात. तुम्ही व्हिटॅमिन डीचं सेवन करा, उन्हामध्ये बसा, झिंकचं सेवन करा. सर्व डाळी असतात त्याच्यामध्ये झिंक्स असतं. तुम्ही दहीचं सेवन करा, दुधाचं सेवन करा, पनीरचं सेवन करा, काजूचं सेवन करा, बदामचं सेवन करा. अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो टेस्टोस्टेरॉन तुमचं वाढण्यासाठी, बूस्ट होण्यासाठी. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपल्यासाठी, आपल्या बायकोसाठी शरीर संबंध चांगले होणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला जर संभोग सुख मिळत नसेल, अनेक व्हिडिओमध्ये बोललो, ह्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे, तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नाही, सतत तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, सतत तुम्ही ताणतणावामध्ये असता, सतत तुम्ही काळजी करत असता, म्हणजे तुम्हाला अँझायटीचा त्रास होत असतो, तुमचं कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, तर आपलं शरीर चांगलं ठेवा. जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, ते म्हणजे संभोग. तुमच्याकडे लाखो रुपये पडले आहेत, कोट्यवधी रुपये पडले आहेत, घर व्यवस्थित आहे, कपडे सगळं आहे, पण तुम्हाला संभोग नाही ना. माझ्या भाषेमध्ये तुम्ही अति दलिंद्र्यामधले दलिंद्री माणसं आहात, अति दुःखी माणसं आहात. तुमचे स्टायलिश कपडे काही महत्त्वाचे नाहीत. तुम्ही भले झोपडीत राहा, अंगाला तुम्हाला व्यवस्थित कपडे नसू द्या, पण तुम्ही संभोग करताय ना. जगामधला तुम्ही राजा माणूस आहात. तुम्ही अति श्रीमंत आहात, पण तुम्ही संभोग करू शकत नाहीत. तुम्ही फक्त पंख्याकडे बघता, तुम्हाला रात्रभर झोप येत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला संभोग सुख मिळालं पाहिजे, तुम्ही कोणत्या वयातले असू द्या, 20 वर्षापासून कोणत्या वयातले असू द्या, 60 असू, 70 असू, 80 असू, तुमच्या लिंगामध्ये मी ताठरता आणून देईल. मला माझ्या ट्रीटमेंटवर खूप भरोसा आहे आणि कॉन्फिडन्सही माझ्यामध्ये खूप भरलेला आहे. तुम्हाला एकच सांगा, आजपासून व्यायामाला सुरुवात करा. काळजी बिलकुल करू नका, कसलीही चिंता करू नका, ताणतणावापासून लांब राहा, कोणाच्याही उचापत्या करू नका, राजकारणापासून तर पूर्णपणे लांब राहा. आपली बायको भले, आपले मुलं भले, आपला व्यवहार भला, आपला व्यवसाय भरा व आपले 1-2 मित्र असतील तर ते भले. डोकं पूर्णपणे खाली ठेवा मित्रांनो. जीवन एकदा आहे आणि जेवण इतर खूप कमी आहे.
जर तुम्हाला जेवण राहायचं असेल, चांगलं अन्नाचं ग्रहण करा. फास्ट फूड खाऊ नका. चांगल्या फळांचं सेवन करा, मांसाहारांचं सेवन करा, ज्याच्यामुळं तुमची शारीरिक दुर्बलता होणार नाही. अशा अन्नाचं सेवन करा. मित्रांनो, स्पष्ट बोलतो. त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपल्या बायकोसंग आपण कमीत कमी 1 तास, 2 तास, अर्धा तास संभोग केला पाहिजे. पण काही लोक असतात, थोडंफार लिंग टाईट होतं, आतमध्ये घातलं जातं, पाणी लगेच गायब. अरे बाबा, तुझी बायको तुला पुसक समजते, फक्त ती बोलत नाही. तिच्या डोक्यामध्ये काय चाललं ती चाललेली असते, ती तिची व्यवस्था करत असते. पण तू चांगला हो ना. काय नुसतं पैशाच्या मागं लागला आहे? पैसे कमवून काय करणार? गाड्या घेशील, कपडे घेशील, बंगला घेशील, जागा घेशील, ह्या व्यतिरिक्त काय? सगळं इथं ठेवून जायचं आहे. पहिलं लिंगावर उपचार कर, कायमस्वरूपी बरं होऊन जा. आणि मग मला सांग, स्त्रीच्या योनीमध्ये लिंग घातल्यानंतर, तिच्या योनीमध्ये पाणी पाळल्यानंतर, तिचं शारीरिक सुख घेतल्यानंतर तुझ्या मनाला काय वाटलं? पैसे करून काय करणार आहेस बरं बाबा? बरं हो, उपचार घे. तुमच्या जर भागात इमानदार कोण डॉक्टर असेल तर त्याला दाखवून घ्या. फक्त केमिकलच्या औषधापासून दूर राहा. मित्रांनो, आजचा जो विषय होता टेस्टोस्टेरॉन, जर तुम्हाला कमी असेल तर तुम्ही माझ्याकडे या, उपचार घ्या. इरेक्टाईल डिस्फंक्शन त्रास असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनला त्रास असेल, किंवा तुम्हाला मुलबाळ होत नसतील, या, उपचार घ्या. मी गॅरंटेड सांगतो, तुम्ही बरे होऊन जाल म्हणजे बरे होऊन जाल. मित्रांनो, दवाखाना साधा असला तरी माझ्या बुद्धीचा विचार करा. मी आत्तापर्यंत अनेक लोकांना बरं केलं आहे. अनेकांचे वैवाहिक जीवन हे सुखी केलेले आहेत. माझ्या उपचाराने अनेक लोक समाधानी व सुखी झालेले आहेत. तुम्हाला जर त्रास असेल, हा व्हिडिओ पाहत असेल, गाडी स्टार्ट करा आणि ट्रीटमेंटला या. इमानदार माणूस आहे. माझ्याकडे खूप लांबून लोक येतात मित्रांनो. तर तुम्हाला जर काही त्रास असेल तर पुन्हा सांगतो, या, उपचार घ्या व बरे होऊन जा. जर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे धन्यवाद. ज्यांनी केले नाही त्यांनाही सांगतो सबस्क्राईब करा व तुमचेही धन्यवाद मानतो. तर मित्रांनो, रजा घेतो. तुम्हाला जर मला फोन करायचा असेल तर 98 90 94 36 65 यावर तुम्ही दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी कॉल करू शकता. माझ्या दवाखान्याचा टाईम आहे 10 सकाळी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मित्रांनो, मी ऑनलाईन कॉललाही औषध देत नाही. ऑनलाईन औषधासाठी मला कॉल करू नका. माझाही वेळ वाया घालू नका, तुमचाही वेळ वाया घालू नका. तुम्हाला जर यायचं असेल माझ्याकडे तरच उपचार मिळेल. आणि तुम्हाला हा सल्ला देईन, कोणत्याही ऑनलाईन औषधाने कुणीही बरं होतं नाही. लिंगातल्या ताठरता येण्याच्या औषधाने कुणीही बरं होतं नाही. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे जर उपचार केला तरच तो माणूस बरा होतो. विनाकारण पैसे वाया घालवू नका व उपचाराला जरूर या. वैवाहिक जीवन सुखी करून घ्या. रजा घेतो. नमस्कार.